श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, या पवित्र रविवारी तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर काळ सुरू होतोय ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अचानक तुमच्या पाठीमागून एक अत्यंत धक्कादायक घटना घडणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या अस्तित्वावर होणार आहे. ग्रहाची एक अशी रहस्यमय आणि गुप्त चाल मागच्या दाराने तुमच्या घरात प्रवेश करत आहे, जी तुम्हाला एका रात्रीत अर्शापासून फरशावर किंवा फरशामधून थेट अर्शावर घेऊन उभी करू शकते. आज तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीकडून एक असा भयंकर मोठा खुलासा होणार आहे, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, या रविवारी तुमच्यासाठी केवळ एक सामान्य सुट्टीचा दिवस नाही, तर हा तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा फैसला करणारा काळ आहे. एकीकडे तुमच्या घरात गुप्त शत्रूंनी चालवलेले कारस्थान आणि दुसरीकडे पैशाचा असा अघोषित पाऊस, जो तुमचा संपूर्ण गेम चेंज करू शकतो. पण सावधान, आज एका विशिष्ट वेळेत तुमच्याकडून होणारी एक छोटीशी चूक तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याचं कोळसं करू शकते आणि तुम्हाला कोर्ट कचेरीच्या चक्रव्यूहात कायमचं अडकवू शकते. जर तुम्हाला या भयंकर संकटातून सुखरूप बाहेर पडायचं असेल आणि येणाऱ्या वादळाला रोखायचं असेल, तर ग्रहाचा हा थरारक इशारा शेवटपर्यंत आणि अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या. तर मीन राशीच्या जातकांनो, आजच्या या विशेष रविवारी पंचांगाचा विचार केला तर आषाढ कृष्ण पक्षाची तृतीया तिथी सकाळी 11:20 राहू शकते. त्यानंतर लगेचच चतुर्थी तिथीची सुरुवात होणार आहे. नक्षत्राच्या परिप्रेक्ष्यातून पाहिले तर आज श्रवण नक्षत्र सकाळी 11:46 असेल आणि त्यानंतर धनिष्ठा नक्षत्राचा प्रभाव सुरू होईल. आजचा संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार असून ग्रहाची बदलती नक्षत्रीय चाल तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक घटनांना थेट प्रभावित करणार आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, रविवारच्या ह्या दिवशी ग्रहाच्या गोचरामध्ये सर्वात मोठा आणि मुख्य बदल म्हणजे चंद्रमा कुंभ राशीत म्हणजेच तुमच्या राशीच्या द्वादश भावात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे खर्च आणि प्रवासाचे योग प्रबळ होतील. यासोबतच तुमच्या कुंडलीत 6व्या भावात केतू आणि 12व्या भावात राहूची संत गती सुरू आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रथम भावात स्वतः शनिदेव विराजमान आहेत, तर 5व्या भावात देवगुरु बृहस्पती सोबत शुक्र आणि बुध याची युती झालेली आहे. तसेच सूर्य 4थ्या भावात आणि पराक्रमाचा कारक असलेला मंगळ 3ऱ्या भावात उपस्थित असून रविवारच्या या संपूर्ण दिवसाच्या फलित रचनेला एक नवी दिशा देत आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, रविवारच्या या दिवशी तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात अतिशय सुखद आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळेल. कुटुंबातील सदस्याच्या सहकार्यामुळे बऱ्याच दिवसापासून रखडलेली महत्वाची कामे अचानक पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक दिलासा आणि प्रचंड आनंद मिळेल. मात्र भविष्यातील काही कामाचे नियोजन करताना कामाचा ताण थोडा वाढू शकतो. जीवनसाथी सोबतचे तुमचे संबंध कमालीचे मधुर राहतील. ते तुम्हाला प्रत्येक निर्णयात खंबीर साथ देतील आणि तुम्हीही त्यांचे योग्य मार्गदर्शन कराल. तुमच्या दोघांमध्ये हलकी फुलकी थट्टा मस्करी आणि किरकोळ नाराजी होईल, जी तुमच्या नात्यातील प्रेम आणखी वाढवेल. यासोबतच आईच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा न करता त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या मुलाच्या दृष्टीने आणि तुमच्या प्रेम संबंधाच्या बाबतीत आजचा दिवस अतिशय भाग्यवान आणि प्रगतिकारक ठरेल. कुंडलीतील 5व्या भावात गुरु आणि शुक्र आणि बुध या 3 बलाढ्य ग्रहाची उपस्थिती असल्यामुळे मुलांच्याकडून एखादी अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी तुमच्या कानावर पडू शकते. जे लोक सिंगल आहेत आणि बऱ्याच दिवसापासून कोणाच्या तरी प्रतीक्षेत आहेत, त्यांना रविवारी एखादा चांगला आणि मनासारखा प्रेम प्रस्ताव मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात एका नवीन आणि सुंदर अध्यायाची सुरुवात होणार आहे. परंतु कोणत्याही भावनेच्या भरात वाहून न जाता स्वतःकडून कोणतीही चूक होणार नाही आणि नंतर पश्चाताप करावा लागणार नाही याची काळजी घ्या. तर मीन राशीच्या जातकांनो, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार असून मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना अपेक्षेपेक्षा उत्तम निकाल मिळतील आणि त्यांचे ध्येय
पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या जातकासाठी हा काळ सुवर्ण काळासारखा असेल, कारण ग्रहाच्या शुभ दृष्टीमुळे कार्यालयात तुमची प्रगती, मान सन्मान आणि थेट पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याचे मजबूत योग निर्माण होत आहेत. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस धनवृद्धी करणारा ठरेल. जुनी कठीण कामे सहजरित्या पूर्ण होतील आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन सुवर्ण संधी उपलब्ध होईल. तर मीन राशीच्या जातकांनो, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि इतर सामाजिक क्षेत्राचा विचार केला तर आजचा तुम्हाला संमिश्र परिणाम अनुभवायला मिळतील. राहू 12व्या घरात असल्याने तुमच्या उत्पन्नात वाढ तर होईलच, परंतु तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त खर्च वाढल्यामुळे बजेट बिघडू शकते. म्हणूनच निरर्थक खर्चावर कडक नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही मोठी शारीरिक व्याधी नसली तरी विनाकारण मानसिक ताण किंवा चिंता घेण्याच्या तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. म्हणूनच ध्यान आणि प्राणायाम करून शांत राहण्याचा प्रयत्न करा. कला आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांना एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून उत्तम संधी किंवा निमंत्रण मिळेल, तर राजकीय क्षेत्रातील लोकांनी मात्र आज अत्यंत सावध राहावे, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकते. तर मीन राशीच्या जातकांनो, या पवित्र रविवारी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि धनलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काही विशेष उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या क्रीम किंवा कोणत्याही फिकट रंगाच्या वस्त्रांना प्राधान्य दिले पाहिजे. तसेच काळ्या आणि अतिशय गडद रंगाचे कपडे घालणे पूर्णपणे टाळावे. स्वतःला नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवून सुवासिक इत्र नक्की वापरावा. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आज माता लक्ष्मीला मनुकांचा नैवेद्य दाखवावा आणि त्यांच्या चरणी गुलाबाचा किंवा कमळाचा सुवासिक इत्र अर्पण करावा, ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदेल आणि मानसिक शांतता लाभेल. तर मीन राशीच्या जातकांनो, या रविवारच्या दिवसातील शुभ आणि अशुभ वेळाची अचूक माहिती घेऊनच तुमच्या महत्त्वाच्या कामाचे नियोजन करा, जेणेकरून कामात कोणतेही विघ्न येणार नाही. रविवारच्या दिवशी दुपारी 12:04 ते 12:57 या वेळेत अभिजित मुहूर्त असेल, तर पहाटे 2:28 ते 4:12 या वेळेत अमृतकाळ असेल. हे दोन्ही समय अत्यंत शुभ आणि यश देणारे मानले जातात. मात्र अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवा, सकाळी 10:50 ते दुपारी 12:31 या वेळेत राहुकाळ असणार आहे. राहुकाळाचा हा वेळ अत्यंत अशुभ आणि अडथळे आणणारा मानला जात असल्याने या वेळेत चुकूनही कोणत्या नवीन कामाची सुरुवात किंवा महत्त्वाचे व्यवहार करणे टाळावे. तर मीन राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीचे दररोजचे अचूक भविष्य आणि अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वाची शास्त्रोक्त माहिती अगदी वेळेवर मिळवायची असेल, तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून त्यासमोरील घंटीचे ऑल बटन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.